नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, फायनली आज म्हटलं नकोशीचा विषय घेते। खूप दिवस झाले तिला भाव दिला नाही तर एकदम नाराज दिसते। आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, आम्ही तिला अटेन्शन दिलं नाही तर कोणीच बिस्किट पण टाकत नाही आहे तिला। व्ह्यूज वरूनच समजतंय हो सगळं। कर्मकांड क्वीन स्वतःच्या स्ट्रॅप मध्ये स्वतः अडकली आहे वाटते। म्हणून मी नेहमी बोलते, माणसाने ना तो जे काही करतोय ते विचारपूर्वक केलं पाहिजे। कारण की जो विचारपूर्वक काम करतो तो माणूस, आणि जो कसलाच मागचा पुढचा विचार करत नाही आणि उठसूट कसाही वागतो त्याला जनावर बोलतात। आणि मला तरी हे पर्सनली असं वाटते की जर व्हॅलिड पुरावे असतील तरच काहीतरी बोलावं, उगाच उचलली जीभनी लावली टाळायला करू नये। ही बाई ना मंडळी दिसते तशी नाही आहे, पक्की पोचलेली आहे। ती स्वतःच बोलते, आता तिनेच कबूल केलं आहे की ती पोचलेली आहे। आणि तिच्या या उचापत्या बघून मला देखील असंच वाटते की ही बाई खूप पोचलेली आहे। बाकी भलेही ती लोकांसोबत खोटं बोलत असेल, फेक प्रमोशन करत असेल, पण हे जे काही ती बोलली आहे ते खोटं नाही आहे। कुठेही काय झालं ना की ही बाई लगेच बिळातून बाहेर येते आणि तिथे पोचते। आणि आपल्याला तर या बाईच्या अशा वागणुकीचा पुरेपूर अनुभव देखील आहे। पण मंडळी, ही बाई काय काय करते ना त्याचा तुम्ही विचार देखील करू नाही शकत। वुमन एम्पॉवरमेंट वगैरे सगळं काही नाटकं आहेत। जे प्रमोशन करते नाही फ्री मध्ये साड्यांचं किंवा ब्लाउजचं, तर त्या बायकांना ही बाई काय करते तर चिरीमिरी देऊन रोस्टर्स विरुद्ध कटकारस्थान रचते। मनीश्री काकू, आता तुम्हाला प्रश्न पडेल की तुमचं हे गुपित मला कसं समजलं, तर काय आहे ना काकू, मला देखील काही मेसेजेस फॉरवर्ड होत असतात बरं का। आणि जर मनीश्री काकू तुम्ही माझी लाईव्ह बघितली असेल ना, मी पण काय बोलते की तुम्ही बघितली असेल ना, मला तर माहिती आहे तुम्ही होत्या त्या लाईव्ह मध्ये। आणि त्या रेबीज झालेल्या हत्ती सोबत मिळून तुम्ही काय काय करत होत्या ते देखील पाहिलं हो आम्ही। तर मी काय बोलत होती की काकू तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलंच असेल की मी खूप गोष्टीचा खुलासा केला आहे। आय होप तुमचा गैरसमज होता तो दूर झाला असेल। काकू, चॅनल बद्दलचा माझ्या, तुम्ही नाही का मागे ते अर्धवट ज्ञान पाझळत होत्या बघा, की एकीचं तर चॅनल पण टर्मिनेट झालंय, अजून अक्कल येत नाही वगैरे 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 वगैरे। काय झालं काकू? एवढे वगैरे बोलली कारण थोड्या दिवसा अगोदर तुम्हीच कबूल केलं होतात ना की तुमचे काही शब्द रिपीट होतात, तर म्हणून मी ते बोलली। तर काकू, तुम्ही जे बोलत होत्या ना की युट्यूबने परमिशन दिली नाही आहे आणि तरी पण हे लोक असे पॉडकास्ट करतात, युट्यूबच्या लक्षात नाही येत आहे हे सगळं। तर काकू, काय आहे ना, तुमच्यासारखा चुड्या मारणारा आणि सतत वळवळत राहणारा किरकिड्या नावाचा सुकुमार होता ना, जो ओसाड गावात राहायचा, आणि त्याची मी पोलखोल करायची क्लिप्स दाखवून मी त्या व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर वगैरे काही केलं नव्हतं। तुम्ही तर काकू एवढ्या वर्षापासून युट्यूब वरती पडीक आहात, तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल। युट्यूबच्या रूल्स बद्दल बोलते मी, की युट्यूबचा एक रूल आहे, कोणाचे क्लिप्स आपण युज करू शकत नाही आणि फेस किंवा व्हॉइस प्रत्येक व्हिडिओ मध्ये असला पाहिजे, तरच तो चॅनल मॉनिटाईज होतो। मग काय काकू, किरकिड्याने मला स्ट्राईक दिल्या कारण की मी त्याच्या क्लिप्स युज केल्या होत्या आणि त्याच्यामुळे माझं चॅनल टर्मिनेट झालं होतं। मी माझी बाजू मांडू नाही शकली युट्यूब वरती, कारण की त्यात मी माझा फेस रिव्हील केला नव्हता किंवा व्हॉइस ओव्हर देखील केलं नव्हतं, त्यामुळे ते कंटेंट रियुज्ड मध्ये आलं। पण काय आहे ना मनीश्री काकू, मी जराही वेळ न वाया घालवता मी हे माझं नवीन अकाउंट क्रिएट केलं युट्यूब वरती आणि ह्याच्यावरती पॉडकास्ट सुरू केले, ते पण माझ्या ओरिजिनल आवाजातून बरं का, तुमच्या कपटी योद्ध्यासारखं नाही AI जनरेटेड व्हॉइसने। आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, किरकिड्याने ना मला या चॅनल वरती पण स्ट्राईक मारली होती माझ्या फर्स्ट पॉडकास्ट वरती, पण त्यात मी प्रूव्ह केलं युट्यूबला की हा आवाज माझा आहे, कॉन्टेंट माझा आहे। ही फॉल्स स्ट्राईक दिली गेली आहे किरकिड्याने, त्यामुळे ना काकू युट्यूबने माझी स्ट्राईक होती ती काढून टाकली। सगळेच तुमच्यासारखे नसतात ना अक्कल शून्य, त्यामुळे ना काकू नुसतं डिस्क्रिप्शन वाचून उगाच काहीतरी बडबड करत जाऊ नका तुम्हाला काय माहिती नाही आहे ना की काय घडलं होतं काय नाही, तर जास्त फणफण करायची नाही शांत बसायचं। ज्या गोष्टीतला आपल्याला काही समजत नाही ना त्या गोष्टीबद्दल आपण न बोललेलंच बरं असते काकू, नाहीतर मग आता तुमचं जे झालं आहे ना तशी गत होते काकू, हसू बद्दल बोलते हसू करून घेतलत ना तुम्ही, तुम्हाला काहीच माहिती नव्हतं, उगाच आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडत बसल्या होत्या तुम्ही। आता तुम्ही मला त्या दिवशी चॅनल टर्मिनेशन वरून वाटेल ते बोलल्या होत्या ना काकू,
तर काय आहे ना, आज सकाळीच मला तुमच्या मैत्रिणीवरती पण ही वेळ आली आहे असं ऐकलं. अहो काकू, तीच तुमची लाडकी मैत्रीण हो, जी किरकिड्याने छोट्या क्रिएटर्सला स्ट्राईक मारल्यावर इन्स्टावरती सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत सुटली होती आणि मग हळूच याचे कानभर त्याचे कान भरत बसली होती. काकू, विचारा जरा तिला कसं वाटते जेव्हा चॅनल एका क्षणात उडतो तेव्हा. काय आहे ना काकू, तुमच्यावर ही वेळ आली नाही आहे ना आजपर्यंत, म्हणून तुम्ही एवढ्या हिनवून दाखवत होत्या त्या दिवशी मला. कधीच ना काकू, माच करू नये, आपल्यापेक्षा कोणालाच कमी लेखू नये. देव सगळं बघत असतो. तुमच्या लाडक्या मैत्रिणीसाठी वाईट तर मला खूप वाटलं. बिचारीची 3 वर्षाची मेहनत होती. काय काकू, किती स्वार्थी आहात तुम्ही. मैत्रिणीला जराही मदत नाही केलीत तुम्ही. अहो मदत जाऊ द्या हो, पण तिला टायटल तरी नीट लिहायला शिकवा. ते 3 वर्षाची नसते तर 3 वर्षाची असते. काकू, हे सगळं बघून मी इतकंच बोलीन. काय आहे ना काकू, तुमच्यासारखी काही दुष्ट माणसं असतात हो, ज्यांना काडीचं ज्ञान नसते आणि उगाचच रूल्स अँड रेग्युलेशन्स ब्रेक करत असतात. तुम्हाला माहिती आहे का काकू, फॉल्स स्ट्राईक किंवा कंप्लेंट करणाऱ्याचं चॅनल टर्मिनेट देखील होऊ शकते. एक गोष्ट बोलेन, तुमच्यापेक्षा वयाने मी खूप लहान आहे. युट्यूब वरती येऊन पण 10 महिने झाले आहेत फक्त मला, पण एक्सपिरियन्स ना पुष्कळ आहे हो माझ्याकडे. उगाचच आपला व्हिडिओ टाकायचा म्हणून टाकत नाही हो मी. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी शिकत आली आहे मी युट्यूब वरती. आणि काकू, तुम्ही त्या दिवशी जी धमकी दिली होतीत ना की माझ्यावरती प्रायव्हसी टाकणार वगैरे 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 वगैरे, तर काकू त्याचा मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय. आणि वेळ आली ना की युट्यूबला सो अँड सो चॅनल कडून मला धमकी दिली जात होती आणि आता माझ्यावरती फॉल्स प्रायव्हसी कंप्लेंट टाकली आहे. याच्यावरती मी काउंटर मेल देखील करू शकते. समजला ना काकू. आणि जर नसेल समजत ना तर किरकिडा आणि टोमल काकूंना विचारा, मग किती इम्पॅक्ट होतो ना फॉल्स स्ट्राईकचा बाउन्स झाल्यावरती त्या सो अँड सो चॅनलला. त्याचा या दोघांना पुरेपूर अनुभव आहे हो. त्यामुळे ना उगाचच पुरावे नसताना खोटे आरोप नाही करायचे. माझ्यावर तर नाहीच नाही, हद्दीत राहायचं. काय हद्दीत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ही बाई ना 1 महिना पण स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहू नाही शकत. म्हणजे एवढी हपापली आहे ना पैशासाठी की काय विचारूच नका. हिने गेल्याच महिन्यात सांगितलं होतं की वीकली 3 व्हिडिओ टाकणार आहे, मग 3 वरून रोज शॉर्ट्स अपलोड करत होती. 10-12 दिवस फक्त व्हिडिओज टाकले नाही आणि आता तर रोज परत सुरू झालं आहे हिचं. म्हणजे राहवतच नाही ना हिला व्लॉग्स टाकल्याशिवाय. जो व्यक्ती स्वतःच्या मतावरती ठाम राहू नाही शकत तो काय दुसऱ्यांना ज्ञान पाजळतोय. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, काही दिवसांपूर्वी ना हिने आमच्यावरती मस्त छापून घेतले. तो एकच व्लॉग ज्यात हिने आमचं नाव घेतलं होतं तो लाखोने क्रॉस झाला आहे. आणि मला या बाईला ओपन चॅलेंज द्यायचं आहे की बाई गो, मी ना माझं 6 महिन्यामध्ये किती रेव्हेन्यू जनरेट झालं आहे ना ते सगळं काही दाखवते. मी रेडी आहे. तू दाखवशील का तुझं तर सांग आधी. नाही म्हणजे मार बोलत होतीस ना, तुझ्या जीवावरती आमचं घर चालते. बघूया की कोणाचं घर चालते कोणाच्या नावावरती ते. हपापलेल्या बाईने मस्त छापले आमच्या नावावरती आणि मग गेली मॅकबुक आणायला. खोटी सांगते काय तर नवऱ्याने गिफ्ट दिलंय. आणि मॅकबुक जेव्हा ऑन केलं काकूंने तर काकू बोलल्या, अहो मला बेसिक माहिती आहे की MSCIT केलंय मी. MSCIT मध्ये मॅकबुकची ट्रेनिंग पण देतात का हो मंडळी. नाही म्हणजे मला माहिती नव्हतं हे. आणि MSCIT तर दूरची गोष्ट झाली. HR मॅडमने कधीच लॅपटॉप युज नाही केला. कमाल आहे बाबा. ह्या घरकोंबडी काकूंना पांढरा रंग खूप आवडतो. काय बाबा हिची आवड. कधी बोलते मला पैंजण घालून फिरायला आवडते, कधी बोलते पांढरे कपडेच आवडतात. अगं बाई, ते पांढरे कपडे आणि पैंजण घालून अशी रात्री अपरात्री केस सोडून फिरू नकोस ग, नाहीतर लोक घाबरतील. तसं तर विदाऊट मेकअप पण तुला बघितलं की सगळे घाबरतील, ती वेगळी गोष्ट आहे ग. पण असं काही करू नको हा प्लीज. हिला वाटते की ही खूप मोठी फॅशन इन्फ्लुएन्सर आहे. हिचं म्हणणं आहे की हाच कलर घ्या, तोच कलर घ्या, सगळे रंग ना छान असतात. असं काहीच नाही आहे की काळ्या रंगाचे कपडे घातले की नेगेटिव्हिटी वगैरे 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 आपल्या जवळ येते. हे सगळे ना मनाचे खेळ आहेत. अंधश्रद्धा ना कमी पसराव ग बाई. आणि असं कोण घरी पांढरे कपडे घालून बसते का. बेडशीट पण वेडी बाई पांढरे यूज करते. आता हिचं वागणं बघा मंडळी. मी घरी हे चेंजेस केले, मी घरी ते चेंजेस केले. कशाला ना लोकांना सांगायचं. अगं तुझं घर आहे, तू त्याच्यात काय पण कर, लोकांना काय सांगत बसते बावळट. तुम्हीच सांगा हो मंडळी, अशी असते का हो डेली व्लॉगिंग. म्हणजे काय पण शिशू कॉन्टेंट हे लोक दाखवत बसतात आणि यांचे अंधमंद भक्त पण कसे यांना बघतात काय माहिती. आता काय तर काहीच कॉन्टेंट नसला की रेसिपी दाखवत बसतात. खरं तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, आम्ही काकूंच्या चुका दाखवण्याआधी ना प्राचीन काका रोस्ट करतात काकूंना. काय तर 2 प्लेट राईस मागवला. काका बोलले प्लेट नाही कंटेनर आहेत. कपडे सुकवायला दांड्या लावल्या आहेत. काका बोलले दांडी नाही रश्या आहेत.
एक नंबर प्राचीन काका, कीप इट अप. घाबरायचं नाही या काकूंना. वेडीबाई मागे कुठे फिरायला गेली होती तर तिथे लाईटचं रिफ्लेक्शन येत होतं. तर काकू बोलतात काय तर UFO वाटला मला. काय रे बाबा, हिच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. मंडळी, मागे मी वजन कमी वेळेत कमी करण्यासाठी एक ताईने लिपोसक्शन थेरपी केली होती, त्याबद्दल बोलली होती. तर हे जे डेली व्लॉगर्स काय पण वजन वाढीसाठी किंवा कमी करण्यासाठी सल्ले देतात ना, हे प्लीज फॉलो करू नका. स्पेशली तुमच्या मुलांच्या बाबतीत तर असले फालतू लोकांचे व्हिडिओ बघून काही करू नका. चांगला एक पीडियाट्रिशियनचा सल्ला घ्या आणि मगच त्यांच्या डाएट मध्ये चेंजेस करा. ही माझी कळकळीची विनंती असेल तुम्हाला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की ह्या काकूंना फ्रॅग्रन्स खूप आवडतो, म्हणून ना त्या वेगवेगळे परफ्युम्स घेत असतात. आणि यार काय या काकू नुसत्या वाढल्यात म्हणून वाढल्यात वाटते. असं स्वतःच्या मुलाचं वजन कोण सांगते का चार चौघात? माझं ना सुरुवातीपासून हेच म्हणणं आहे, स्वतःच्या मुलांबद्दल तरी किंवा इतरांच्या मुलांची एवढीही खासगी माहिती देत जाऊ नका सोशल मीडियावरती. मुलांची प्रायव्हसी तरी मेंटेन करा प्लीज. तुम्हीच सांगा मंडळी, यात काय माझा फायदा आहे का? माझं काही नुकसान होणार आहे का यात? तर नाही, मी त्यांच्याच भल्यासाठी बोलते. कोण कुठून यांचे व्हिडिओ बघत असेल? आजकाल समाजात किती काय घडतंय. देव ना करो कधी काही होऊ, पण वेळ काय सांगून येत नाही. अहो काकू, तुम्ही भलेही माझा वाईट विचार करा हो, उगाच काय पण खोटे आरोप करा, पण मी काळजीपोटीच बोलते हे सगळं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे काकू, ते म्हणजे आता हे सगळं तुम्हीच करताय की काय ते मला माहिती नाही, पण चियाताई सारखं कोणतरी नवीन ID खोलून तुमच्या कॅरेक्टरवरती कॉमेंट्स करत सुटलंय सगळीकडे. ती व्यक्ती कोण आहे काय आहे ते आम्हाला माहिती नाही. आणि मी परत एकदा तुम्हाला सांगेन की माझ्याकडे ना तुमच्या एवढा फुकट वेळ नाही की सगळ्या कॉमेंट्स होल्ड करायच्या आणि वेळ मिळाल्यावरती अप्रूव्ह करायच्या. जे काय आहे ना, जशा कॉमेंट्स येतात तशा रिफ्लेक्ट होतात माझ्या चॅनलवरती. त्यामुळे जर तुम्ही या गोष्टीचा फायदा घेऊन आम्हाला अडकू पाहत असाल ना कशामध्ये, तर खबरदारा काकू, अशी फालतूगिरी करायची नाही. माझ्यासोबत तर नाहीच नाही. मला ना माझ्या मंडळींवरती पूर्ण विश्वास आहे. ते कधीच बिलो द बेल्ट जाऊन कॉमेंट करत नाही. त्यामुळे ना 99% तरी ही तुमचीच कामं दिसतात मला. आता त्या कॉमेंट्स दाखवल्या असत्या मी, पण त्या कॉमेंट्सचा ब्लेम पण तुम्ही अडाण्यासारख्या माझ्यावरतीच कराल हो, जसं तुम्ही लास्ट टाइम केलं होतं. म्हणून मी नाही दाखवत आहे आता. बाकी काकू, तुम्ही रोज व्हिडिओ टाका किंवा टाकू नका, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. जी गोष्ट मला खटकेल, ज्याच्यावरती मला बोलावंसं वाटेल, तिथे मी बोलणारच. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.